आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जो मेकअप लुक शेअर करणार आहे तो तुम्ही कुठल्याही लग्नासाठी करू शकता, कुठल्याही पार्टीसाठी करू शकता, अगदी काही स्टेपमध्ये कुणीही करू शकेल असा सोपा मेकअप लुक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आता मी लग्नाला चाललेले आहे, लग्नासाठी मला मेकअप करायचाच होता, तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया। तर रात्रीचं जेव्हा लग्न असतं तेव्हा काठपदर साडी नेसण्याऐवजी तुम्ही जर स्पार्कलवाली, स्टोनवाली किंवा छान अशी शाईनवाली जर साडी नेसली तर तुमचा लुक त्यामध्ये सुंदर दिसण्यासाठी नक्कीच मदत होते आणि तुम्ही सगळ्यांमध्ये उठून दिसण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होते। तेव्हा रात्रीचं लग्न असेल तर काठपदर साडीऐवजी तुम्ही अशा प्रकारे पार्टीवेअर साडी असेल, छान स्पार्कलवाली, स्टोनवाली साडी असेल, अशा प्रकारच्या साड्या तुम्ही नेसा। जर तुम्हाला सगळ्यांमध्ये उठून दिसायचं असेल आणि सुंदर दिसायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे साडी नेसू शकता। आता जर तुम्ही बिगनर्स असाल आणि तुम्हाला मेकअप अजिबातच जमत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप मेकअप कसा करायचा, छान ग्लोई मेकअप कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा मेकअप लुक मी कसा क्रिएट करणार आहे हे बघूया। सगळ्यात आधी मेकअपला सुरुवात करताना स्किन छान प्रिपेअर करणं खूप गरजेचं असतं। त्यासाठी सगळ्यात आधी मी छान मॉइश्चरायझर लावून घेणार आहे। मॉइश्चरायझर लावल्यामुळे आपण जो मेकअप करणार आहे तो छान ग्लोई दिसण्यासाठी खूप मदत होते। मी येथे सीटाफिलचं मॉइश्चरायझर यूज केलेला आहे, तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार मॉइश्चरायझर यूज करू शकता। फक्त मेकअप करतानाच नाही तर डेली बेसिसवरती सुद्धा तुम्ही मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरायचं नाही। त्यानंतरची पुढची स्टेप आहे ती आहे सनस्क्रीन। आता सनस्क्रीनसाठी मी न्यूट्रोजनाचं सनस्क्रीन यूज करत आहे। सनस्क्रीन वापरणं सुद्धा खूप गरजेचं आहे। जर तुम्ही रात्री लग्नासाठी किंवा पार्टीसाठी जाणार असाल तर तुम्ही सनस्क्रीन स्किप करू शकता, पण जर उन्हामध्ये जर तुम्ही दुपारी लग्नासाठी जाणार असाल तर सनस्क्रीन तुम्ही लावायचंच आहे। आता त्यानंतरची पुढची स्टेप आहे ती म्हणजे प्रायमर। आता मी इथे लॅक्मेचं ॲब्सोल्यूटचं प्रायमर यूज केलेलं आहे। प्रायमर कशासाठी लावतो, जे पोर्स असतात ते मिनिमाइज करण्याचं काम प्रायमर करतं आणि जो आपण मेकअप करणार आहे तो मेकअप लॉंग लास्टिंग राहतो। आता मी माझ्या नोजवरती, चिनवरती प्रायमर लावून घेतलेला आहे। ओपन पोर्स आहे त्या ठिकाणी प्रायमर लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जे पोर्स असतात ते ब्लर आउट होण्यासाठी मदत होते। आता पुढची स्टेप आहे ती म्हणजे फाउंडेशन। मी येथे PSAचं फाउंडेशन यूज करत आहे। हे फाउंडेशन ड्राय स्किनसाठी खूप सुंदर आहे। तुमची जर ड्राय स्किन असेल तर हे फाउंडेशन तुम्ही यूज करू शकता। आता डॉट डॉट करत सगळ्या चेहऱ्यावरती फाउंडेशन अप्लाय करून झाल्यानंतर ओला ब्युटी ब्लेंडरने डॅब डॅब करत मी हे फाउंडेशन ब्लेंड करून घेत आहे। लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही फाउंडेशन ब्लेंड करता तेव्हा ब्लेंडिंगसाठी जास्त वेळ द्यायचा आहे। जेवढं तुम्ही छान ब्लेंडिंग कराल तेवढं तुमचं फाउंडेशन आणि तुमचा बेस हा फ्लॉलेस दिसण्यासाठी आणि एकदम नॅचरल दिसण्यासाठी मदत होणार आहे। तुम्ही जर फाउंडेशन छान ब्लेंड नाही केलं तर तुमचं फाउंडेशन एकदम पॅची दिसेल आणि तुमचं फाउंडेशन हे जास्त वेळ राहणार नाही, लॉंग लास्टिंग राहणार नाही। त्यामुळे ब्लेंडिंगसाठी खूप वेळ द्यायचा आहे आणि छान ब्लेंड करायचं आहे। त्याबरोबरच मानेला आणि कानाला सुद्धा फाउंडेशन लावायचं आहे। आता त्यानंतरची पुढची स्टेप आहे ती आहे कन्सिलर। आता कन्सिलर कुठे कुठे लावायचं तर डोळ्याच्या खाली, फोरहेडवरती, नोजवरती। आता जे जे पॉईंट्स आपल्याला हाय करायचे आहेत, हायलाईट करायचे आहेत त्या ठिकाणी कन्सिलर लावून घ्यायचं आहे। कन्सिलर लावताना ज्या ठिकाणी कन्सिलर लावलेलं आहे त्याच ठिकाणी कन्सिलर ब्लेंड करायचं आहे, पसरवायचं नाही। त्यामुळे तुमचा चेहरा सुंदर दिसण्यासाठी मदत होईल। आता पुढची जी स्टेप आहे ती आहे कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज पावडर। आता जर तुमची स्किन ही ड्राय असेल तर ड्राय स्किनसाठी तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर यूज करा। जर तुमची स्किन ऑइली असेल तर ऑइली स्किनसाठी तुम्ही लूज पावडर यूज करा, कारण लूज पावडरमुळे खूप जास्त मॅट फिनिश येतो आणि कॉम्पॅक्ट पावडर जर तुम्ही यूज केली तर तुमचा चेहरा जास्त असा ड्राय दिसत नाही। त्यामुळे ड्राय स्किनवाल्यांनी कॉम्पॅक्ट पावडर यूज करायची आहे। आता मी जी कॉम्पॅक्ट पावडर यूज केलेली आहे ती मॅकची कॉम्पॅक्ट पावडर आहे। जर तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये जर चांगली कॉम्पॅक्ट पावडर हवी असेल तर फिटमीची सुद्धा कॉम्पॅक्ट पावडर खूप सुंदर आहे। कलर इसेन्सची कॉम्पॅक्ट पावडर खूप सुंदर आहे, ती सुद्धा तुम्ही यूज करू शकता। आता सगळ्यात महत्त्वाची पुढची स्टेप आहे ती आहे कॉन्टरिंग। कॉन्टरिंग करणे बरेच जण अवॉइड करतात, पण कॉन्टरिंग चेहऱ्याला करणं खूप महत्त्वाचं असतं, कारण जर तुमचा चेहरा थोडासा फॅट असेल तर कॉन्टरिंगमुळे तुमचा चेहरा छान नाजूक दिसण्यासाठी मदत होते। आता कॉन्टरिंग करताना नोजवरती, चिनवरती किंवा जॉलाईनवरती कॉन्टरिंग करायचं असतं, जेणेकरून आपलं नोज जे आहे ते बारीक दिसण्यासाठी, आपले गाल आहेत ते थोडेसे शार्प दिसण्यासाठी मदत होते। आता पुढची जी स्टेप आहे ती आहे ब्लश। ब्लशसुद्धा भरपूर जण स्किप करतात, पण ब्लशसुद्धा लावायला अजिबात स्किप करायचं नाही। त्यामुळे आपले गाल सुंदर दिसण्यासाठी आणि आपला ओव्हरऑल मेकअप सुंदर दिसण्यासाठी खूप मदत होते। आता छान माझ्या गालावरती, नोजवरती मी ब्लश लावून घेतलेला आहे। ब्लश अप्लाय करून झाल्यानंतर पुढची स्टेप आहे ती आहे हायलायटर। त्यासाठी मी मास्टर क्रोमचा हायलायटर यूज केलेला आहे। हायलायटर करताना तुमचे जे हाय पॉईंट्स असतात, जसं की आपले गाल असतील, नोज असेल किंवा चिन असेल किंवा आपल्या आयब्रोचे जे बोन्स असतात त्या ठिकाणी आपल्याला हायलायटर लावायचं आहे, जेणेकरून जेव्हा लाईट आपल्या फेसवरती पडेल तेव्हा आपला चेहरा छान ग्लोई दिसण्यासाठी मदत होईल। आता आय मेकअपमध्ये सगळ्यात आधी जो लाईट पिंक शेड आहे तो मी पिक केलेला आहे आणि तो माझ्या आयलिडवरती सगळीकडे छान स्प्रेड करून घेणार आहे। छान ब्लेंड करायचा आहे। लाईट
पिंक कलर मी छान ब्लेंड करून घेतल्यानंतर थोडासा डार्कर ब्राऊन जो शेड आहे तो पिक करून मी माझ्या आउटर कॉर्नरवरती अशा प्रकारे थोडासा लावून घेणार आहे। हा जो मेकअप आहे तो एकदम नॅचरल दिसणार आहे, एकदम नॅचरल असा मेकअप मी करत आहे आणि तोच जो कलर आहे तो माझ्या इनर कॉर्नरवरती सुद्धा मी लावून घेतलेला आहे। आता त्यानंतरची पुढची स्टेप म्हणजे मी मेलानियोचं हे पॅलेट यूज केलेलं आहे आणि त्यामधला गोल्डन शेड मी माझ्या आयबॉलवरती थोडासा लावून घेतलेला आहे, जेणेकरून एकदम नॅचरल आपला आय मेकअप दिसेल। आता पुढची स्टेप आहे ती आहे काजळ। त्यासाठी मी नायकाचं काजळ घेतलेलं आहे आणि हे छान लावून घेतलेलं आहे। आता त्यानंतरची पुढची स्टेप आहे आयलायनर। आता आयलायनरसाठी मी इथे लॅक्मीचं आयलायनर यूज केलेलं आहे, खूप सुंदर आणि मॅट फिनिशिंगमध्ये हे आयलायनर येतं। ॲक्च्युली मी लग्नाला जाण्याच्या घाईमध्ये होते आणि या घाईमध्ये मी आयब्रोज करायला विसरले। आय होप तुम्ही समजून घ्याल, त्यामुळे मी आयब्रोज इथे केलेले नाहीत। आता छान मी आयलायनर लावून घेतलेलं आहे। आयलायनर लावताना सुद्धा जास्त मोठ्या विंग्स अजिबात काढायच्या नाहीत। तुमच्या आयब्रोज आईज एकदम नॅचरल दिसतील अशा प्रकारे विंग्स तुम्ही आयलायनरला करायचे आहेत। जर तुम्ही बिगनर्स असाल तर आयलायनर चूज करताना ज्या आयलायनरचे स्ट्रोक जे असतात ते बारीक असावेत, जेणेकरून ते अप्लाय करायला सोपं जातं। आता छान आयलायनर अप्लाय करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी माझे लॅश असे कर्ल करून घेणार आहे आणि त्यानंतर लॅश सेन्सेशनलचा हा मस्कारा यूज करणार आहे। खूप सुंदर आहे, लॉंग लास्टिंग आहे। मेकअप रिमूव्हरने सुद्धा हा मस्कारा इझिली निघत नाही, एवढा लॉंग लास्टिंग हा मस्कारा आहे। तुम्ही नक्कीच यूज करू शकता। काजळ स्किप करा, आयलायनर स्किप करा, पण मस्कारा लावायला अजिबात स्किप करू नका। मस्कारा लावल्यामुळे डोळे खूप सुंदर दिसतात आणि आपला मेकअप लुक हा खूप सुंदर दिसतो, त्यामुळे मस्कारा स्किप करायचा नाही। आपला मेकअप ऑलरेडी डन झालेला आहे। सगळ्यात लास्टची स्टेप आहे ती आहे लिपस्टिक। आता लिपस्टिक लावताना सगळ्यात आधी लिप लायनर लावायचा आहे, त्यामुळे आपले ओठे कोरीव दिसतात। विदाऊट लिप लायनर लिपस्टिक अजिबात अप्लाय करायची नाही। लिप लायनर अप्लाय करून झाल्यानंतर मी इथे शुगर कॉस्मेटिकची लिपस्टिक घेतलेली आहे। छान लिपस्टिक आहे, लॉंग लास्टिंग आहे, मॅट फिनिशिंगमध्ये येते। आता तुम्ही बघता मी मेकअप सगळा लाईट केलेला आहे आणि लिपस्टिक थोडीशी डार्क घेतलेली आहे। जर रात्रीच्या लग्नासाठी पार्टीसाठी तुम्ही मेकअप करणार असाल तर खूप जास्त भडक, खूप जास्त डार्क मेकअप अजिबात करायचा नाही। एकदम सेटल आपला मेकअप लुक दिसला पाहिजे अशा प्रकारचा मेकअप करायचा आहे। अशा प्रकारे रात्रीच्या वेळी जर आपण छान असा नॅचरल दिसणारा मेकअप लुक जर क्रिएट केला तर आपला लुक हा खूप सुंदर दिसेल। आता सगळ्यात लास्टची स्टेप आहे ती आहे मेकअप फिक्सिंग स्प्रे। अजिबात विसरायचं नाही, मेकअप फिक्सिंग स्प्रेशिवाय तुमचा मेकअप हा अपूर्ण आहे। जर तुम्ही मेकअप फिक्सिंग स्प्रे यूज नाही केला तर तुमचा मेकअप अजिबात टिकणार नाही, तो कितीही वॉटरप्रूफ असला तरी। आता मी छान गळ्यातलं माझं घालून घेणार आहे। तुम्ही बघताय माझ्या साडीवरती अशा प्रकारे डायमंडचं वर्क आहे, त्यामुळे मी अशा प्रकारे व्हाईटमध्ये स्टोनमध्ये ज्वेलरी वेअर केलेली आहे। अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा करू शकता आणि रात्रीच्या वेळी शक्यतो अशा प्रकारची साडी आणि ज्वेलरी खूप सुंदर दिसते। रात्रीच्या वेळीचा मेकअप आणि जर साडी तुम्हाला नेसायची असेल तर हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब